जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन जमुना तीरा वनचारी जमुना तीरा जमुना तीरा वनचारी जमुना तीरा जमुना जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर श्री श्रीमद इस्लामिक डिवाइन ग्रेस AC भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर श्री श्रीमद इस्लामिक डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। ब्रज भूमि वृंदावन धाम की जय। मायापुर नवद्वीप धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय। गंगा माई की जय, यमुना माई की जय, भक्ति देवी की जय, तुलसी महारानी की जय, समवेद भक्त वृंद की जय, थाने भक्त वृंद की जय। All glorious assembled devotees, Hare Krishna. Glorious assembled devotees, Hare Krishna. Glorious assembled devotees, Hare Krishna. Glories of glories of glories to Shri Guru and Shri Gauranga. Gaur Hare. ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्णा। तुम्हा सर्वांना मी प्रभूंचा परिचय करून देतो। बहुतेक सर्वांना माहितीच आहे श्रीनिवास आचार्य प्रभूंबद्दल, पण ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांना सांगतो की आपले राधा गोपीनाथ कॉंग्रेगेशन जे आहे त्यातले खूप सिनियर वैष्णवांपैकी प्रभूजी एक आहेत, सिनियर वैष्णव भक्तांपैकी। आणि प्रभूजींचं
जवळजवळ 30 वर्षापासून भक्तीमध्ये आहे प्रभूजी. आणि विशेष म्हणजे प्रभूजी 5वीत असताना भक्तीमध्ये आले आणि प्रभूजी 9वीत असताना त्यांची दीक्षा झाली आणि प्रभूजी 11वीत असताना त्यांची दुसरी दीक्षा झाली, ब्राह्मण दीक्षा. म्हणजे राधा गोपीनाथ मंदिरामध्ये एवढ्या कमी वयामध्ये दीक्षा झालेले प्रभूजी खूप रेअर उदाहरण आहे प्रभूजीचं. आणि शास्त्रांचं नॉलेज इतकं आहे की तुम्ही त्यांना काही विचारा. म्हणजे आपण म्हणतो मराठी शब्दकोश, एन्सायक्लोपीडिया, तसं शास्त्राचा एन्सायक्लोपीडिया आहे प्रभूजी. काही तुम्ही विचारू शकता, कुठलाही प्रश्न कधीही कुठल्याही वेळी. तर प्रभूजी इज रेडी फॉर दॅट. तर प्रभूजींचं आमचं आज भाग्य आहे की प्रभूजींचा आज आपल्याला संघ मिळतोय आजच्या थर्सडे प्रोग्राममध्ये, गुरुवारच्या प्रोग्राममध्ये. पहिल्यांदाच प्रभूजी इथे येत आहेत या प्रोग्रामच्या निमित्ताने. तर आज झुलन यात्राचा पण कार्यक्रम आपण आज साजरा करतोय. तर प्रभूजींकडून आपण छानपैकी मार्गदर्शन घेऊया. प्रभूजींचं आधी स्वागत करूया. 3 वेळा हरिबोल बोलू. हरिबोल, हरिबोल, हरिबोल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितंश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी विश्वानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण.
कृष्णा। सर्वप्रथम आप आपके अमूल्य समय ये सुंदर वातावरण में आकर आप यहाँ पे उपस्थित हुए हैं। यहाँ पे पंढरीनाथ महाराज भी हैं, यहाँ प्रभु रामचंद्र जी का दरबार भी है, वहाँ राधा कृष्ण भी है, यहाँ झूलन भी है, फिर भगवान बुद्ध भवन का मंदिर भी है महादेव जी का, और यहाँ पे हनुमान जी का मंदिर भी है, ब्रह्मा जी भी है, और महाकाली भी है, और सबसे बहुत इम्पोर्टेंट आप सब है। That is very important। आप सब भक्त यहाँ पे उपस्थित हुए हैं। तो सबको मैं अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ के तरफ से सबका हृदय से स्वागत करता हूँ कि आप आपका अमूल्य समय, आज समय का सदुपयोग कर रहे हैं, भक्तों के संग के साथ यहाँ पे आपकी उपस्थिति है। आई थैंक ऑल ऑफ यू। और सबको हृदय से आज स्वतंत्रता दिवस का हार्दिक शुभेच्छा। इंडिपेंडेंस डे। सर्वप्रथम ये शुरू करने से पहले आई हैव टू थैंक रागमार्ग माता जी, कीर्ति गोविंद प्रभु, नाम राधिका माता जी, एंड मंजरी प्रिया माता जी, एंड एवरी वन ऑफ यू फॉर कमिंग। तो कितना समय है दामोदर सभा मुझे? समान हो मुझे। यहाँ पे आज बहुत सारे वक्त भी बात करेंगे, थोड़ा सा समय लूंगा। काय माहित आहे का, माझ्या इतकं सौभाग्य नाही की इतकं स्पष्टपणाने मी मराठीमध्ये बोलू शकतो, पण आमच्या बरोबर दामोदर सखा प्रभू पण आहे आणि ते पण काही बोलणार आहे मराठीमध्ये। क्षमा करा, माझं मराठी इतकं स्पष्टपणाने मी बोलू शकत नाही, पण प्रयत्न मी करणार आहे। माझं दुर्भाग्य आहे, मराठी इतकं छान लँग्वेज आहे, संताची भाषा आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, पंढरीनाथ महाराज, the language of Viఠ્ઠલ। तो 9 बजे, 9:15 बजे तक बोल रहे, बट आई विल बी स्पीकिंग मैक्स, अभी 8 बज गया है, आई विल बी स्पीकिंग मैक्स अप टू 8:20 to 8:25, 8:25 तक। अगर मैं 8:25 से 8:26 हो गया तो आप लोग क्या करेंगे? प्रभु जी आपका समय हो गया, यू बेटर स्टॉप, कारण आम्हाला मराठीमध्ये ऐकायचं आहे। That's why I'll stop at around 8:20, max 8:25। ये 8:25 से आगे नहीं जाएगा, ये गाड़ी 8:25 से आगे नहीं जाएगा। गाड़ी है so उससे ज़्यादा, and then there are many programs। आज झूलन यात्रा भी है, and there is going to be chanting, and दामोदर सखा प्रभु going to speak, और उसके बाद बहुत कुछ प्रोग्राम होगा। हरे कृष्णा। चलो, आज का दिन इतना इम्पोर्टेंट क्यों है भारतवासियों के लिए? चलो माताएं, आज का दिन भारतवासियों के लिए इतना इम्पोर्टेंट क्यों है? सिर्फ 1-2 माताएं बोले, आज आपको पता है ना क्या है? आज क्या है? काय आहे आज? काय आहे आज दिवसचा काय? आज प्रामुख्य काय? स्वतंत्रता दिवस। प्रभु जी क्या है आज इतना इम्पोर्टेंट? स्वतंत्रता दिवस। वेरी गुड। इंडिपेंडेंस डे। स्वतंत्रता कभी मिली? 15 अगस्त 1947 स्वतंत्रता दिवस।
मेरा प्रश्न माताओं को, ओनली माता, ओनली लेडीज फर्स्ट, हमें स्वतंत्रता मिली है? आप मुझे देख रहे हो, मैं आप लोगों को देख रहा हूं। मैं सिर्फ एक ही प्रश्न पूछा, क्या हमें स्वतंत्रता मिली है? माताओं का क्या आंसर है? नहीं, पूर्णता नहीं, आधा मिला। ओके, प्रभु जी किसको मिला? हाँ, प्रभु जी में देश को आजादी मिला है, हमें आजादी नहीं मिला है। तो फिर बाकी देश आज शायद इट वाज द लॉन्गेस्ट स्पीच ऑफ आवर प्राइम मिनिस्टर, कुछ कितना 120 मिनट बाद के शायद हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, ये देश ये है, ये करना है, वो करना है, आगे का प्लान ये। तो क्या मना रहे क्या थे? असम आज सबके सोसाइटी में था। बहुत सारा जो साल में 1 या 2 बार ही सुनते गाना, वो सब जगह मेरे देश की धरती। फिर स्वतंत्रता मिला या नहीं मिला? मैं आप लोग से पूछ रहा हूं, मिला कि नहीं मिला? चलो ओके, नो प्रॉब्लम, हम सोचते बैठेंगे मिला कि नहीं मिला। ओके, मैं और एक प्रश्न आप लोग से, माताएं, भारत अंग्रेजों के पराधीनता में रहते समय सुखी थे कि अभी सुखी है? आप समझे मेरी बात को? जब हम अंग्रेजों के अंदर थे तभी भारत सुखी था कि आज कितना स्वतंत्रता दिवस था? 78 इयर्स के बाद हम जब सोचेंगे तब सुख थे कि आज सुखी है? माते सिर्फ 2-3 ही है कि बहुत सारे, लेकिन मुझे आज सुखी है। प्रभु जी आज सुखी है। अंग्रेजों के टाइम, oh yes, I'm so sorry, yeah, but it has happened. I'm so sorry to hear that, but we pray for him today, that is for sure, for being a freedom fighter. मेरा प्रश्न ये है आप लोगों के लिए, असली स्वतंत्रता क्या है? असली स्वतंत्रता क्या है? माताएं, जन्म मरणाचा श्रृंखलामधून स्वतंत्र म्हणजे सत्य स्वतंत्र, बरोबर? आणखी कोणी? स्वतंत्रता, असली स्वतंत्रता क्या है? व्हेरी गुड, सगळ्या बंधनातून मुक्त ते स्वतंत्रता, व्हेरी गुड. आणखी कोणी? प्रभुजी? हाँ, कृष्ण भक्ति में तो स्वतंत्रता, वेरी गुड. नहीं तो वैसे भी अभी तो सही है कृष्ण भक्ति, लेकिन अभी आपको 1 घंटा तो रुकना ही पड़ेगा, मैं जो बोलता हूँ. हाँ, मन से मुक्ति मिलना. आणखी कोणी? रियल स्वतंत्रता, अज्ञानातून मुक्तता, वेरी गुड. गुरुजी, जहाँ तक माया का क्षेत्र है, हाँ, वहाँ तक स्वतंत्रता असंभव है. हाँ, माया के क्षेत्र से ऊपर कहाँ जाएंगे? हाँ, वहाँ पहुँचने के लिए किसी सदगुरु की आवश्यकता है. हाँ, सदगुरु हमें स्वतंत्र कर सकते हैं. हाँ, अन्यथा हम पच के करेक्ट, वेरी पच के हमारे सभी स्वतंत्र नहीं हो सकते. वेरी गुड, बहुत अच्छी बात बोली आपने. आप सब लोग ने जितने भी उत्तर मिला है मुझे, सब एकदम सटीक उत्तर थे, सटीक उत्तर थे. अभी 2 या 3 मिनट के लिए हम आत्मनिरीक्षण करते हैं. यू नो व्हाट इज आत्मनिरीक्षण? व्हाट इज आत्मनिरीक्षण? सेल्फ सर्वे.
हम बाहर का सर्वे करते हैं ना, सेल्फ सर्वे करते हैं, अंदर के अंदर हम सर्वे करेंगे. आम्ही आत्मनिरीक्षण करूया. देखो, सभी के मन के अंदर, सभी के सोच विचार में ये 6 शत्रु रहते हैं. कौन है वो 6 शत्रु? काम, क्रोध, लोभ, मोह, मद और मत्सरता. आप आत्मनिरीक्षण करो. सामने आजू बाजू वाले से मत पूछो, आप स्वतः आपके अंदर झांक के देखो. काम वासना कम हुआ? क्रोध वासना कम हुआ? लोभ वासना कम हुआ? मोह कम हुआ? मद कम हुआ? और बहुत इंपॉर्टेंट, मत्सरता कम हुई? ये 6 में से किसी ने एक के ऊपर जीत हासिल किया है ये सभा में? जरा हाथ उठाइएगा. कुणी? एक शत्रूमध्ये काहीतरी तुम्ही काय त्याला पराभव केला का नाही? केला असलं तर सांगा. नहीं? मत है? नहीं, मैं आपसे पूछ रहा हूं. आप लोग मुझे देख रहे हो, मैं आप लोगों को देख रहा हूं, मुझे देख रहा हूं. इसके ऊपर हमने जीत हासिल की है. प्रभु जी, माता को टाइम लग रहा है बोलने में. प्रभु जी नहीं, प्रभु जी जोर से बोल रहे नहीं. प्रभु जी बहुत हो गया. नहीं, माता संकोच कर रही, लेकिन माँ बोले नहीं नहीं, 100% नहीं. तो इसके ऊपर हम जीत हासिल नहीं किए, त्यांना पराभव नाही केला आम्ही. काय आम्हाला स्वतंत्रता मिळाली का नाही? स्वतंत्रता मिळाली का नाही? हमें स्वतंत्रता नहीं मिली है. स्वतंत्रता तभी मिलेगी जब हम ये 6 शत्रुओं के ऊपर हम विजय पा लेंगे. जब ये 6 शत्रुओं के ऊपर हम विजय पा लेंगे, आप समझ लो आप स्वतंत्र हो गए. That is what is important. हा स्वतंत्राचा अर्थ म्हणजे हे 6 शत्रु जे आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, इसके ऊपर अगर हम जीत पा लिए, बस जीवन सार्थक है. मेरा प्रश्न आप लोग के लिए, अगर मैं ये 6 शत्रुओं के ऊपर जीत नहीं पा लिया तो क्या होगा? काय होणार? मी हारलो, काय झालं? माता है तुमच्याकडे प्रश्न है. ये 6 शत्रुओं के ऊपर हमने जीत हासिल नहीं किया. आप समझ रहे ना क्या मैं बोल रहा हूं? तो क्या हो गया? हम सुबह उठते हैं, ब्रेकफास्ट लेते हैं, उसके बाद काम पे जाते हैं, लंच भी लेते हैं, फिर डिनर भी लेते हैं, फिर वीकेंड में पार्टी भी जाते हैं, भी एंजॉय. हम जीत नहीं पाए तो उसमें क्या बड़ी बात है? बट वी आर एंजॉयिंग लाइफ. हम दुनिया को अच्छी तरह भोग ले रहे, तो उसमें क्या बड़ी बात है? जीता या नहीं जीता, आफ्टर आप लोग तो ये दुनिया को आप भोग तो रहे. आपसे प्रश्न, हा 6 शत्रुना जवळ मी जिंकलो नाही जिंकलो तर काय होणार?
प्रगती नाही होणार. आध्यात्म प्रगती, हा बरोबर, आध्यात्म प्रगती नाही. आणखी कोणी और कोई? वेरी गुड. करेक्ट, वेरी गुड. और कोई? प्रभु जी सही नहीं है? 6 शत्रुओं के ऊपर जीतना कंपल्सरी है? मैं आप लोग से पूछ रहा हूं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, क्या ये 6 शत्रुओं के ऊपर जीतना अनिवार्य है? जीतना चाहिए? अगर नहीं जीता तो क्या होगा? प्रभु जी पुनः पुनः जन्म मृत्यु के चक्कर में आना पड़ेगा. फॉर एग्जाम्पल, उदाहरण के लिए, मैं थाना में बहुत अच्छा लोकेलिटी में, कौन सा अच्छा लोकेलिटी कौन सा है? हिरणनंदिनी एस्टेट. और कोई अच्छा लोकेलिटी बेस्ट ठाण्यामध्ये या जागेमध्ये फ्लॅट द्यायला पाहिजे. नंतर सुखच सुख, दुःखाचा काय अनुभव नाही. तिरामल आणखी कोणी? आणि कोणी? अच्छा, एक हिरानंदिनी एस्टेट मध्ये, एक तिरामल मध्ये. और कोई? तिकडे सगळे पण आहे, काय स्विमिंग पूल पण आहे, क्लब हाऊस पण आहे, नंतर आमचं राधा गोविंद मंदिर पण आहे, सगळं पण आहे. आणखी काय? हा, उपवन. उपवन इज अ सोसायटी. उपवन एरिया इज दिस जंगल. You नो प्रॉब्लम, व्हाटएवर. उपवन हो, हिरानंदिनी एस्टेट हो, वैकुंठ पिरामल हो, व्हाटएवर. अगर आप उपवन में भी हो, अगर आप हिरानंदिनी एस्टेट में भी हो, आप वैकुंठ पिरामल में भी हो, लेकिन उसमें आपने ये 6 शत्रुओं के ऊपर आप जीत नहीं पाए, तो क्या होगा? मानते हैं? आप हिरानंदिनी एस्टेट में हो, उपवन में हो, और यू आर इन पिरामल, वैकुंठ, फॉरगेट ठाणे. आप मुंबई में कौन सा टॉप? कपरेट, साउथ मुंबई, एंटीलॉक. चलो, आप वहां पे भी हो, लेकिन ये 6 शत्रु के ऊपर आपने विजय नहीं पाया, क्या होने वाला है? वेरी गुड, आप आनंद नहीं रह पाओगे. मेन इंपॉर्टेंट, आप ये भौतिक दुनिया से बाहर नहीं निकल पाओगे. भौतिक दुनिया को बोलते हैं बंधन. माहिती आहे का बंधन? बंधन म्हणजे काय? आता येणार आहे रक्षाबंधन. अब ये भौतिक दुनिया का बंधन क्या है? भौतिक दुनिया का बंधन क्या है? बंधन बोले तो गांठ है, गांठ. गांठ, एक गांठ के ऊपर दूसरा गांठ, दूसरे गांठ के ऊपर तीसरा गांठ, तीसरा गांठ के ऊपर चौथा गांठ, चौथा गांठ के ऊपर 5वां गांठ. ऐसे गांठ है. बहुत जोरदार. वो गांठ दिखाई नहीं देता है. देखो, घर पे अगर कितना भी झगड़ा होने दो, सुबह इतना झगड़ा होता है, ऐसा लगता है कि आज ये व्यक्ति लगता है आज सीधा ये के जंगल में जाकर वहीं से संन्यास ग्रहण कर देगा. लेकिन रात होते 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 वो वापस घर पे आ जाता है. ऐसे लगता है आज तो इतना सुबह इतना बड़ा महाभारत हुआ तो लगता है आज सीधा संन्यास ही लेगा, लेकिन वो वापस आ जाता है. क्यों? There is a बंधन. वो रस्सी दिखाई नहीं देता. घर में कितने भी हमें हमारे सगे संबंधी कितने भी गाली क्यों न दे, वापस हम लोग को वो लोग ही चाहिए. क्यों? बंधन. ऑफिस में कितना भी ऑफिस पॉलिटिक्स क्यों न हो, आपके ऑफिस छोड़ देते हो. पता है ऑफिस पॉलिटिक्स चलते रहेगा. वो मुझे खींच रहे हैं, मैं उसको खींच रहा हूँ, वो मेरा टांग खींच रहे हैं, फिर भी हमें वापस वहीं पे जाने की आसक्ति है. क्यों? पैसा भी है, मेंटली इनकम पे, और बंधन भी आ जाता है उसमें. ये बंधन का रस्सी दिखाई नहीं देता है, लेकिन सबको बांध के रखा है. कोई ये सभा में है ये जो बंधन से मुक्त है? जरा हाथ उठाइएगा.
कोणी आहे का या सभामध्ये हे बंधनातून मुक्ती घेणार? हा, एवढं सोपं नाही. बरोबर, एवढं सोपं तर नाही. बरोबर आहे. असं अशक्य असं पण नाही. हाँ, वेरी गुड. ये बंधन से मुक्ति मिला है, मिला है. हमारे जो ये संतांची भूमि महाराष्ट्र में संत तुकाराम महाराज, त्यांना बंधनातून त्यांना मुक्ती मिळाली होती. क्या हमें भी वो परिस्थिति चाहिए जैसा उनको मिला था, बंधन से छूट? हम भी चाहते कि हमें ये बंधन से छूट मिलना चाहिए. माताएं चाहते 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 लेकिन हाँ, प्रभु जी चाहते हैं बंधन से छूट मिलना. प्रभु जी चाहते हैं लेकिन पता नहीं चाहते हैं. अच्छा है, दुनिया में इतना मीठा भी लग रहा है, चाहे कितना भी गाली खाने को लेकिन फिर भी घर घर ही है. ये बंधन से मुक्ति चाहिए तो हमें उनका शरणागति लेना चाहिए जो हमको बंधन से मुक्ति कर सकते हैं. जैसे आज हमारे कीर्ति गोविंद प्रभु ने और एक बहुत अच्छा उत्सव आज मना रहे हैं. कौन सा उत्सव है? झूलन यात्रा. देखे अभी झूलन बघितलं का? झूलन हा उत्सवचा काय प्रामुख्य, काय प्रामुख्य, त्याचं काय महत्व, काय कोणी सांगणार का मला? इस्कॉन वाले को कोई काम धंधा नहीं है, कुछ भी उत्सव मनाते हैं बस ऐसे. झूला काय हा उत्सवाचा काय काय महत्व, काय प्रामुख्य कोणी सांगणार का मला? राधा और कृष्ण का प्रेम. राधा और कृष्ण का प्रेम. तो उससे उनको झूलन में झुलाने से अच्छा त्याच्यातून तर त्यांना वारा आणि हवा त्यांना मिळणार आहे. व्हेरी गुड, अच्छा सेंटिमेंट्स. आणखी कोणी झूलन करण्याचा काय प्रामुख्य आणि काय महत्व काय कोणी सांगणार का? सगळ्यांचं घरी लहान मुलं पोरबाला आहे ना, है ना? तो छोटा बच्चा एकदम छोटा बच्चा जब रोना शुरू करता है, माँ क्या करती है? माँ क्या करती है? माताएं उसको दूध पिलाती है और बाद में कहाँ बैठ सुलाती है? झूला में. और झुलाना शुरू. उसमें क्या होता है? बस आपो आप बच्चे को शाम. ये हम झूलन यात्रा क्यों मनाते हैं? ये दिखाने के लिए प्रभु हम भी वो छोटे बच्चे की तरह है, बिना वजह रोना शुरू कर देते हैं. है क्या नहीं? है क्या नहीं? माता पता नहीं, हम हंस रहे हैं अभी. मैं पूछ रहा हूं, ये भौतिक दुनिया में रहकर सुख है कि दुख है? माता संतोष आणि सुख आहे का दुख आहे इथं? लेकिन माता है 50, लेकिन आवाज से 2-3 लोगों का सुनाई दे रहा है कि उनको ही दुख है, बाकी सबको सुख है. मैं वो पूछ रहा हूं, दुख है कि सुख है? दोनों है, खटा मीठा. प्रभु जी आप जो भी बोलो प्रभु जी, दुख सुख हम लोग सब बोलते हैं, गधा घोड़ा सब एक है, हमें कुछ फर्क तो पड़ता नहीं है. जो भी है सो है, चलती का नाम गाड़ी. आप सुख बोलो दुख बोलो, हमें क्या लेना देना, बस हमको बस. ये भौतिक दुनिया दुःखालयम अशाश्वतम. भगवान खुद बताते दुःखालयम अशाश्वतम. इसलिए हर समय हमें रोना आता है. पारिवारिक संबंध में क्यों ना हो, सामाजिक संबंध में क्यों ना हो,
हम काम करने के क्षेत्र में आर्थिक संबंध में क्यों ना हो, रोना ही रोना है। बॉस इज नॉट गुड, फैमिली इज नॉट गुड, स्पाउस इज नॉट गुड, he is not good, she is not good, this is not good, that traffic is not good, train is not good, no good, society is not good, people are not good, no good। या तो हम उन लोगों को रुलाते हैं या तो वो हम लोग को रुला देते हैं। ये जो आत्मा जो रो रही है उसको शांत करने के लिए जब हम भगवान को झूला में रखते हैं, और झूला के सामने देखिए एक रस्सी है, पता है आपको, ये रस्सी देखा आपने? जब हम भगवान को झूला में रखते हैं और उनको हम ये झूलन यात्रा का महोत्सव मनाना शुरू कर देते हैं, हम जो रो रहे हैं भौतिक दुनिया में, हमारा रोना शांत हो जाएगा। जब भगवान को हम खुशी करते हैं, हम जो रो रहे हैं हम शांत हो जाएंगे। यही है ये झूलन यात्रा का महोत्सव। भगवान का नाम लेना, भगवान का झूला का जो महोत्सव मनाना, ये करने से, भगवान का भक्ति लेने से, भगवान का नाम का आश्रय लेने से, ये जो 6 जो हमारे अंदर जो अंदर भरे हुए जो शत्रु है, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, जिनके कारण ये भौतिक दुनिया में आसक्ति है, वो बंधन क्या होता है, कट जाता है। जब कट जाता है फिर अंत काल में नारायण स्मृति, अंत काल में हम भगवान का नाम याद कर सकते हैं। काही भगवंताचं नाव अंतिम क्षणाला घ्यायला काय सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे प्रभू जी। सोपं अवघड काय सगळे एकच आम्हाला काय फरक पडत नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। सोपं आहे का अवघड आहे? का अवघड आहे? पहिला म्हणजे सवय पण नाही, उच्चार येत नाही, चालेल, आणि नंतर आमचं बंधन पण आहे की ते इतकं बंधन घेऊन काय तुम्ही काय सुखी होणार का? हे बंधनला कापायला भगवंताचं नाव आणि असा उत्सवाला भक्तांबरोबर आम्हाला साजरा करायला लागतं। मेन भगवंताचं नाव, त्यांना आश्रय घेतला, भगवंताचं नावाचा आश्रय घेतला, काही प्रॉब्लेम नाही। अंतकाल कधी पण येऊ दे, मी रेडी आहे। रेडी आहे म्हणजे काय? रेडी आहे, मी रेडी आहे म्हणजे अंतकाल मध्ये नाव आठवण यायला पाहिजे। अगर हम अंतकाल में भगवान का नाम नहीं लिए तो क्या होता है? वापस कहाँ पे? हीरानंदन एस्टेट है, पिरामल वैकुंठ में, नहीं तो उपवन में, नहीं तो एंटीला में, नहीं तो लॉस एंजलिस में, नहीं तो न्यूयॉर्क में, नहीं तो स्विट्जरलैंड में। क्या ये भौतिक मनुष्य शरीर में वापस मनुष्य शरीर में आएंगे? नो गारंटी। आएंगे वापस हीरानंदन एस्टेट में ही, लेकिन कौन से रूप में आएंगे उसका गारंटी नहीं। हाँ, होता है ना, हीरानंदन एस्टेट के मार्ग में गटर भी रहते हैं, उसमें कई चूहे भी घूमते हैं। क्या पता पहले वो फ्लैट ओनर ही था। मैं वहां के लोग को नहीं बोल रहा हूँ कि उसका व्यक्तिगत रूप में न ले, लेकिन मैं बोल रहा हूँ होगा वहीं पे अटैचमेंट, और वहीं पे नीचे वैसे होगा पिरामल वैकुंठ में भी, वैसे होगा उपवन में भी। आजकल भी देखिए हमारे आसपास पड़ोस में जो पशु पक्षियां आते हैं, उनका कोई संबंध था वो जगह के लिए इसलिए आए हैं। हमें ऐसा वापस वो गलती जो उन्होंने किया वो हमें वापस नहीं दोहराना है।
हमें यहाँ पे भगवान का नाम लेकर शुद्ध बन के ये बंधन को काट कर हमें कहाँ जाना है? जाऊ देवाचा गाव. The time is 8:25 and I end here and I request Damodar Sakha Prabhu to take over the mic in Marathi. He should speak to help us to chant more. हरे कृष्णा. दामोदर सखा प्रभु का 3 बार हरि बोल बोल के स्वागत कीजिएगा. हरि बोल, हरि बोल, हरि बोल. हरे कृष्णा. कसं असतं, शाळेमध्ये शिक्षकांकडून आपण शिकतो आणि नंतर 10वीच्या वर्गात परत शिक्षक बनायचा चान्स मिळतो त्या शिक्षकांसमोर. तसं आज सिच्युएशन आहे. प्रभूजींसमोर मी काय बोलणार. त्यांची आज्ञा आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आज प्रभूजींनी रिअल स्वातंत्र्य काय असतं त्याबद्दल सांगितलं. आधी प्रभूजींनी खूप प्रश्न पण केले आपल्याला की आज काय दिवस आहे? स्वतंत्रता दिवस आहे. मग खरी स्वतंत्रता मिळाली का? बरेच प्रश्न हो नाहीची उत्तर आली. त्यानंतर प्रभूजींनी स्टेप बाय स्टेप आपल्याला वर्णन केलं की खरी स्वतंत्रता काय. आत्म्याची स्वतंत्रता म्हणजे खरी स्वतंत्रता. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम या उक्तीप्रमाणे आपल्याला परत परत जन्म मृत्यू चक्राच्या वेळात गुंतावं लागेल. आणि त्यातून बाहेर पडण्याचं सोल्युशन पण प्रभूजींनी दिलं आपल्याला की भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला की हे षड ऋतू निघून जाणार आणि मग त्यानंतर ह्या बंधनातून आपण मुक्त झालो की हे भवसागर पार आपण करू शकतो. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी. खूप चांगलं मार्गदर्शन केलं. प्रभूजी नेहमीच मार्गदर्शन करत राहतात. मंगळवारच्या प्रोग्राममध्ये, शनिवारच्या प्रोग्राममध्ये, वसंत विहारला, आणि त्यांचा आम्हाला लाभ होत असतो. आज आपण जो उत्सव साजरा करणार आहोत, झुलन यात्रा. झुलन यात्रेला हरियाली तीज म्हणून पण ओळखलं जातं. म्हणजे कसं असतं, श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात पाऊस पडत असतो, त्यामुळे वातावरण सर्व हिरवगार झालेलं असतं. सर्वत्र हिरवं हिरवं वातावरण निर्माण झालेलं असतं. छान प्रफुल्लित वातावरण असतं. सुंदर हवा, मंद मंद शांत आणि थंडगार हवा वाहत असते. आणि श्रावण महिन्यापासूनच आपण अनेक उत्सव साजरे करायला घेतो. कारण खूप पवित्र महिने आहेत 4 महिने. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि मग कार्तिक. हे 4 महिन्यामध्ये बरेचसे उत्सव येतात. आता ह्या महिन्यातच आपल्याला कितीतरी उत्सव साजरे करता येणार आहेत. जसं बलराम जयंती, आधी हरियाली तीज, त्यानंतर बलराम जयंती, मग कृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी, भरपूर भरपूर उत्सव आपल्याला साजरे करायचे. तर हरियाली तीज म्हणजे प्रभूजींनी तर त्याचं मर्म सांगितलं आपल्याला काय करायचंय. पण हरियाली तीज हा उत्सव सर्वत्र वैष्णव साजरे करतात. एकादशी पासून श्रावणातल्या पौर्णिमेपर्यंत असा 5 दिवसाचा उत्सव असतो. आणि त्या उत्सवामध्ये असे झाडांना मोठमोठे झोपाळे टांगलेले असतात आणि त्यावर बसून त्यांना झुलवलं जातं. ब्रजभूमीमध्ये, वृंदावनमध्ये, बरसानामध्ये हा उत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तिकडे काय होतं की ज्या मुली लग्न होऊन सासरी गेलेले असतात त्यांना त्यांचे भाऊ परत घेऊन येतात माहेरवासाला. तर अशा पद्धतीने ब्रजभूमीमध्ये त्यावेळी बऱ्याच गोपिका परत आलेल्या असतात आपल्या भावाबरोबर. राधाराणी जी आहे ती
अजूनही तिच्या सासरीच असते. तर त्यावेळी तिला आणायला श्रीरामा त्यांचा भाऊ जातो. आणि मग जाताना कसं असतं की त्याच्या सासरकडच्याला खुश करायला पाहिजे ना, नाहीतर ते सोडणार नाहीत मुलीला. मग बरेचसे पदार्थ, त्यांना भेटवस्तू अशा पद्धतीने श्रीरामा घेऊन जातात. आणि मग त्यांची जी सासू असते जटिला आणि त्यांची जी नणंद असते ती कुटीला, म्हणजे नावातच बघा जटिल आणि कुटील. तर त्या ह्या सर्व भेटवस्तू बघून खुश होतात. आधी तर त्या म्हणत असतात नाही नाही इथे खूप काम आहेत, आम्ही काय सोडणार नाही. पण जसे त्या भेटवस्तू आणि सर्व बघतात त्यावेळी म्हणतात हा ठीक आहे जाऊ नये 5 दिवसासाठी. मग ते आपल्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर खूप आनंदित होते. मग खूप पद्धतीने वेगवेगळे झुले लावलेले असतात. काही ठिकाणी हिरव्या पानांचे झुले असतात, काही ठिकाणी फुलांचे झुले असतात, काही ठिकाणी रत्नजडित झुले असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे झुले असतात. आणि मग त्या झुल्यांवर बसून भाऊ आपल्या बहिणीला झुलवतो. मग त्यानंतर तो निघून जातो, कारण ह्या मैत्रिणी खेळत असतात. मग येतं कोण? ठाकूरजी, भगवान येतात, कृष्ण. मग ते त्यांच्याबरोबर झुल्यामध्ये बसतात आणि मग आपण त्यांना सर्वजण सख्या त्यांना ते झुल्यांचा कार्यक्रम करतात. तर तोच कार्यक्रम आज आपण इथे करणार आहे. तर आता वास्तविक बघायला गेलं तर खूप साधी गोष्ट आहे ना की झुल्यामध्ये बसलेत आणि ते आपण करतोय. पण तसं नाहीये. याच्यामध्ये जे आहेत स्वयं राधा कृष्ण ही साधी पर्सनॅलिटी नाहीये. जसं भागवत मध्ये कृष्णाचं वर्णन आलेलं आहे की येथे पुंस कला येथे चांश कला पुंसो कृष्णास्तु भगवान स्वयं, म्हणजे की स्वयं भगवान आहेत ते. आपण बघतो भगवंतांचे भरपूर अवतार आहेत. रामाचा अवतार आहे, राम भगवान आहे, परशुराम भगवान आहे, वराह भगवान आहे, नरसिंह भगवान आहे, कृष्ण पण भगवान आहे. पण नुसतेच भगवान नाही, कृष्णास्तु भगवान स्वयं, म्हणजे ते स्वयं भगवान आहेत. मग असे स्वयं भगवान प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत परमात्मा स्वरूप, बरोबर. आणि त्यानंतर राधाराणी पण त्यांच्या बाजूला आहे. तर राधाराणी कोण आहे? राधाराणी ही भगवंतांना आनंद देणारी शक्ती आहे, लादिनी शक्ती म्हणतात तिला. तर ती भगवानांना सर्वोच्च आनंद प्रदान करत असते. तर अशा दिव्य आध्यात्मिक जोडप्यांचं आपण जर झुलांची सेवा केली तर जे परमात्मा स्वरूप आपल्या हृदयात बसलेले आहेत भगवान, त्यांना पण म्हणजे ते आपल्याला शांती प्रदान करतील, कारण आपण त्यांची सेवा केलेली, बरोबर. आपण कलियुगामध्ये ह्या गोष्टी कुठल्या पद्धतीने करू शकतो? कलियुगामध्ये भगवंतांची जर सेवा आपल्याला करायची असेल, आपल्याला झुलनचं दोरी ओढायची असेल तर आपण काय करू शकतो? जसं प्रभूजींनी उदाहरण दिलं होतं की आपल्याला जर ह्या कर्मबंधनातून बाहेर पडायचं असेल तर भगवंतांच्या नावाचा आश्रय घ्यायला लागेल. भगवंतांचं नाव आणि भगवंत अभिन्न आहेत. आतापर्यंत आपण भागवत मध्ये जितक्या काही स्टोरी बघितल्या त्या सर्वांमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंतांचं नाव घेतल्यावरच त्याचं उचित फळ मिळालेलं आहे. ध्रुव महाराज मेडिटेशन करत काय म्हणायचे? भगवंताच्या नावाचं उच्चारण करायचे. प्रल्हाद महाराज पण भगवंताच्या नावाचं उच्चारण करायचे. द्रौपदी संकटात होती त्यावेळी तिने पण भगवंताच्या नावाचं उच्चारण केलं होतं. त्यामुळे भगवंतांचं नाव आपण जर घेतलं तर आपल्या हृदयातले जे कल्मश आहेत, जे 6 अनर्थ आहेत, ते हळूहळू कमी होतील. आपलं हृदय स्वच्छ होईल आणि त्यानंतर आपण ह्या भवबंधनातून मुक्त होऊ. आणि मुक्त झाल्यानंतर आपण भगवंताच्या धामात परत जायला तयार होतो. तर ही तयारी आपल्याला खूप सिन्सिअरली सिरियसली करायची. जर आपण कुठलीही एखादी भौतिक इच्छा जर मनात ठेवून जर आपला देह त्याग झाला तर ती भौतिक इच्छा पूर्ण करायला परत जन्म घ्यावा लागतो. तर खूप सुंदर प्रभूजींनी मार्गदर्शन केले की तो जन्म आपल्याला परत घ्यायचा नसेल, परत येऊन तेच करायचे. त्यातही मनुष्य जन्म मिळेल ही गॅरंटी नाही. जे आपले विचार असतील मरताना त्यावेळी तो जन्म आपल्याला मिळतो. तर आपण जर भगवंतांच्या आनंद प्रित्यर्थ
भगवंतांचं नावाचं संकीर्तन करत जर भगवंतांना आनंद दिला, सेवा केली, तर भगवंत नक्कीच आपल्यावर कृपा वर्षाव करतील आणि आपल्याला या भवबंधनातून बाहेर काढण्याचा निश्चितच मार्ग दाखवतील. आज आपण इथे जे काही इतक्या संख्येने जमलो आहोत, हे प्रत्येकाला हीच इच्छा आहे की आपल्या आयुष्यामध्ये शांतता पाहिजे, शांती पाहिजे, कुठल्याही प्रकारचं टेन्शन नको. टेन्शन प्रत्येकाला असतं, प्रत्येकाला रोजच्या ऍक्टिव्हिटी, रोजचे जे काही दिनचर्या आहे ती फॉलो करायला लागते, जे काही रिस्पॉन्सिबिलिटी त्या सर्व आपल्याला पाळायला लागतात. पण त्यातूनही आपण भगवंतांना जर केंद्रीकरण केलं, भगवंतांना जर सेंटर मध्ये ठेवलं आणि भगवंतांना प्रत्येक गोष्ट आपण अर्पण करत राहिलो, तर आपली जी भावना आहे, जी कृष्ण भावना भावित आपण होऊ शकतो. मग सतत आपण भगवंतांचं नाव आपलं आतमध्ये सतत स्मरण होत राहतं, भगवंतांचं सतत आपल्याला स्मरण होत राहतं. म्हणून याचा फायदा काय होतो की ऍट द टाइम ऑफ डेथ, म्हणजे मरताना पण आपण भगवंतांना आठवू शकतो. तर प्रभूजींनी जसं विचारलं की भगवंतांचं नाव घेणं सोपं आहे का अवघड आहे? खरं तर ते अवघड आहे, पण सतत सतत प्रयास केला, सतत प्रॅक्टिस केली तर ते सहजही आहे. तर मग आजच्या ह्या पवित्र दिनी आपण भगवंतांचं नाव घेत घेत, भगवंतांच्या नावाचं कीर्तन करत प्रत्येकाने भगवंतांची सेवा करूया. ती जर सेवा केली भगवंतांचं नाव घेता घेता, तर निश्चितच भगवंत आपल्यावर कृपा प्रदान करते. मला काही जास्त प्रभूजींसमोर बोलता येत नाही, पण जे काही मी त्यांच्याकडून शिकलो ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आज अजून एक विशेष म्हणजे प्रभूजींच्या वाईफ माताजी पण आज इथे आलेले आहेत, तर त्यांचाही आपल्याला संग मिळतोय. तर सुदेवी गोपिका माताजी, त्यांचंही आपण स्वागत करूया. 3 वेळा हरिबोल बोलू. हरिबोल हरिबोल हरिबोल. आणि आज 15 ऑगस्ट तर आहेच, स्वतंत्रता दिवस आपण साजरा करतोच आहे, भारताचा स्वतंत्रता दिवस. पण त्याचबरोबर अजून एक महत्वाचा दिवस आहे आज, की आपले ज्ञानदेव शिंदे प्रभू, आज त्यांचा वाढदिवस आहे. तर मी श्रीनिवास आचार्य प्रभूंना विनंती करेन हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिबोल हरिबोल. आज बघा ना, आध्यात्मिक वाढदिवस त्यांचा साजरा होतोय. आज इतके सारे भक्त जमा झालेले प्रभूजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. तर प्रभूजींसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया आणि 3 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभूजी एक सर्व्हिसमन आहेत, नेव्ही मध्ये होते. त्यानंतर बऱ्याच वर्षापासून त्यांच्याशी संपर्क आहे, संबंध आहे त्यांच्याशी. तर प्रभूजी खूप शांत स्वभाव आहे, शांतपणे येणार, बसणार, आपलं जप श्रवण करणार आणि जाणार. कोणाला कसला त्रास नाही, कोणाच्या इकडे तिकडे बोललं नाही, रागवलं नाही, काय नाही. अतिशय म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्यांना चालणं खूप आवडतं. अजूनपर्यंत प्रकृती त्यांनी एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे. इथून वसंतविहार म्हटलं तरी ते चालत येऊ शकतील, एवढं त्यांचं चालणं आहे.
यात्रा, प्रत्येक यात्रा प्रभूजी अटेंड करतात. आम्ही जरी विसर प्रभूजी यात्रेला जायचंय ना, तर अशा पद्धतीने प्रभूजींचं आध्यात्मिक प्रगती पण खूप प्रगती करतात प्रभूजी. आपण सर्वजण त्यांच्याकडे प्रार्थना. हरे कृष्ण. 76वा वाढदिवस आहे. हरी बोल. वाटते त्यांच्याकडे बघून 76 वर्षाचे आहेत प्रभूजी. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आज तुमच्या वाढदिवसाला इतके सर्व भक्त जमा झाले. हरी हरी. हरे कृष्ण. एक माळ द्या. You speak something.